माझे नाव वसुंधरा संदीप पडलवार. मी वर्ग 9वी क मधली विद्यार्थिनी आहे आणि मी हे सांगणार आहे की हे आपण रासायनिक खतापासून कसं वाचू शकतो आणि जैविक खत कसं तयार करू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जमिनीची सुपीकता घटत चाललेली आहे. दिवसेंदिवस शेतीचं पीक उत्पादन कमी होत चाललेलं आहे आणि याच्यापासून आपल्या आरोग्यालाही धोका आहे. तर आपण विषयुक्त उत्पादन कसं करू शकतो, आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवू शकतो आणि याच्यापासून जमीन सुपीक राहील याच्यामुळे. आणि गाईच्या शेणापासून तयार झालेले हे बॅक्टेरिया तयार झालेले आहे, बेस्ट डिकम्पोजर बॅक्टेरिया. आणि 1 ग्राम हे बॅक्टेरिया याच्यामध्ये टाकायचं आहे. मी कृती सांगते तुम्हाला. 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 किलो गूळ घ्यायचा आहे आपण. आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे ऑलरेडी. ते गूळ घ्यायचं आहे आणि 2 किलो गूळ घ्यायचा आहे. आता हे दाखवायसाठी मी कृती घेतलेली आहे का याच्यासाठी मोठ्या टाक्या घ्यावं लागते. आणि 1 ग्राम हे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये टाकायचं आणि दिवसातून 3 वेळा हे हलवत राहायचं. हा मोटर इलेक्ट्रिक मोटर आहे. एरिएशन पंप म्हणतात त्याला, तुम्हाला दिसेल एरिएशन पंप आहे हे. आणि याची प्राइस 4-5 हजार आहे. तर शेतकऱ्यांना घेणं होत नाही, गरिबांना घेणं होत नाही म्हणून हे टेक्निकली हे कूलरची मोटर लावून तयार केलेलं आहे. याच्याने या मशीनचं हे कार्य आहे की याच्याने ऑक्सिजन येतं आणि याचं बुलबुले फुटल्यानं ऑक्सिजन होतं. आणि गूळ याच्यामध्ये टाकायचं काम आहे की गूळने बॅक्टेरिया मल्टिपल्सने वाढतात. मल्टिपल्सने म्हणजे मिलियन आपण किती तयार करू शकतो. आणि एक वेळा जर आपण याच्याने हे औषध याच्याने जर हे खत तयार केलं तर पुन्हा बार आपल्याला करायची गरज सुद्धा नाही. यातच थोडंसं दुसऱ्या याच्यामध्ये टाकू शकतो. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्हायरस, किडे, बॅक्टेरिया जे युजफुल आहेत आपल्या शेतीसाठी. आणि हे खत फळबागासाठी पण उपयोगी आहे. आणि आपण आता फुलांचे वगैरे त्याच्यासाठी पण आहे, आपण करू शकतो. आणि बार करायची गरज नाही. आणि 200 लिटर एका एकरसाठी पुरेसे आहे. माझं नाव आर्यन सुदीप गायकवाड. मी आता 9वी अ मधला विद्यार्थी. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय वेस्ट मटेरियल. तर यामध्ये काय होते, तर यामध्ये जे वेस्ट मटेरियल आहे हे वेस्ट मटेरियल सोलर पॅनलवरून आपण याच्यामध्ये लाईट लावून दाखवणार आहोत. तर ते कसं, तर हे मातीतून आपण पहिले अग्री बॉक्समध्ये आपण अग्नी बॉक्समध्ये आता आपण हे आग लावून घेतलेली आहे. तर त्यापासून हे लाईट सुरू होणार आहे. तर आता हे बघा, हे लाईट सुरू झाली आहे. आग चालू आहे. आणि आग पुसून लाईट सुद्धा लागलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जे वेस्ट मटेरियल आहे, जे आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात वेस्ट मटेरियल आहे त्याचं विघटन होता येतं. आणि विघटन होऊन त्याच्यापासून वीज सुद्धा निर्मिती होत आहे. तर असं या प्रयोगामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. पावसाळ्यामध्ये डॅमचे पाणी आहे ते ओव्हरफ्लो होते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ते पाणी माझे नाव अल्तमश अहमद शेख. मी इयत्ता 9वी क मधला विद्यार्थी आहे. मी आज तुमच्यासमोर हे व्हॅक्यूम क्लीनर आणलो. यामुळे जे काही कचरा राहते, सुका कचरा जे काही राहते ते याच्यानं पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेते. काय
हे व्हॅक्यूम क्लीनर करण्यासाठी तुला किती खर्च आलाय? मला जास्त खर्च नाही आला, 50 रुपये खर्च आलं. याच्यासाठी काय काय लागले तुला? फक्त 9 वॅटची बॅटरी, एक फॅन, एक मोटर, एक बटन आणि एक पाईप. कस केला हा प्रोजेक्ट? पहिले एक पाईप कापलो, त्याला बरोबर होल केलो, त्याच्यात मोटर टाकलो, नंतर एक फॅन लावलो फेविक्विकनं, त्याला जॉईंट केलो वायर, ते एक बॅटरी आणलो 9 वॅटची, त्याला वायर जॉईंट केलो. ठीक आहे, छान.